Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. Myself, Mrs. Patil, Biology faculty. In last lecture, we have studied about the cell and cell organelle, types of cell, etc. In this part of the lecture, we are going to study about the biochemistry of the cell. Means which molecules are present in the cell and their chemistry in short. In last part also, we have studied this levels of the organization. Our body, it is formed up from the different organ systems, and that organ systems have different organs, and organs are formed up from the tissue, and tissue is formed up from the cell. Tissue means it is a group of cell having the similar function, that are the tissue. So cell we have studied in earlier part, that is cell is structural and functional unit of the life. But that cells are formed up from the molecules, and that are called as the biomolecules. बघा आतापर्यंत आपण शिकत आलो की सेल हा सगळ्यात शेवटचा युनिट आहे किंवा स्मॉलेस्ट युनिट आहे आपल्या बॉडीतला, आणि स्ट्रक्चरच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा आणि फंक्शनच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा सेल हा स्मॉलेस्ट युनिट आहे. पण हे सेल कशापासून तयार झालं? इट इज फॉर्म्ड अप फ्रॉम द मॉलिक्युल्स. म्हणजे हा सेल कशापासून तयार झाला आहे? तर मॉलिक्यूल पासून तयार झालेला आहे, आणि ह्या मॉलिक्युल्सनाच आपण बायोमॉलिक्यूल असं म्हणणार आहे. मग आता आपण ह्या पार्टमध्ये स्टडी करणार आहे की कुठल्या प्रकारचे मॉलिक्यूल सेलमध्ये असणार आहेत. तर बघा आपण आधी स्टडी केलं त्याप्रमाणे सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ, बट दॅट सेल हॅज द प्रोटोप्लाझम. म्हणजे सेलच्या आतलं जे कंटेंट आहे, म्हणजे सेल वॉलच्या आतलं जे कंटेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रोटोप्लाझम. And that protoplasm has the numerous molecules which are called as the biomolecules. बघा नीट लक्षात आलं का? तर सेल हा युनिट आहे, पण सेल कशापासून तयार झाली आहे? वेगवेगळ्या मॉलिक्यूलपासून, आणि त्या मॉलिक्यूलला काय म्हणलं आपण? बायोमॉलिक्यूल. आता बायोमॉलिक्यूल कुठले कुठले आहेत ते बघूया. बायोमॉलिक्यूलमध्ये पण आपण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असं पार्ट करणार आहे. आपण जसं मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं की सायटोप्लाझममध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक पार्ट असणार आहेत. तेच आता ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कुठले आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल कुठले ते बघूया. तर बायोमॉलिक्यूलमधला पहिला पार्ट आहे तो ऑर्गॅनिक, ज्याच्यामध्ये पहिला येणार आहे तो कार्बोहायड्रेट्स, सेकंड प्रोटीन्स, थर्ड लिपिड्स, फोर्थ न्यूक्लिक ॲसिड, अँड लास्ट फिफ्थ इज द एन्झाईम्स. ॲक्च्युअल एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर, बट दे आर द डायव्हर्स फॉर्म ऑफ द प्रोटीन्स, सो दे आर इन्क्लुडेड सेपरेटली. बघा आता बायोमॉलिक्यूलमध्ये काय काय आपण स्टडी करणार आहे. तर पहिला आहे तो कार्बोहायड्रेट, दुसरा आहे तो प्रोटीन, तिसरा लिपिड, चौथा न्यूक्लिक ॲसिड आणि पाचवा एन्झाईम्स. हे सगळे काय आले? ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणजे काय? तर जे मॉलिक्यूल कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या तीनपासून तयार झालेले असतात. जास्तीत जास्त कार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड एज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता त्याच्यानंतर बघा इनऑर्गॅनिक पार्ट. हे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल कुठले कुठले असणार आहेत? तर त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट करतोय. एक आहे तो मॅक्रो एलिमेंट्स आणि दुसरा आहे तो मायक्रो एलिमेंट. मॅक्रो आणि मायक्रो फक्त अगदी छोटा डिफरन्स आहे. MA मॅक्रो आणि MI मायक्रो. मॅक्रो म्हणजे काय? विच आर रिक्वायर्ड इन द लार्ज अमाऊंट, दे आर द मॅक्रो एलिमेंट. जास्त प्रमाणात गरजेचं असतात त्याला आपण मॅक्रो असं म्हणतोय, आणि विच आर रिक्वायर्ड इन व्हेरी लेस क्वांटिटी, दे आर कॉल्ड एज अ मायक्रो. म्हणजे बघा जे खूप कमी प्रमाणात लागणार आहेत त्याला आपण मायक्रो एलिमेंट असं म्हणतोय. तर एक थोडेफार उदाहरणं बघा आपण. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे जे काय आता आपण एलिमेंट बघायला लागलो आहे, दीज आर द मॅक्रो एलिमेंट्स. मॅक्रो एलिमेंट्स मीन्स दीज आर रिक्वायर्ड इन द लार्जर अमाऊंट, जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्याला आपण मॅक्रो एलिमेंट म्हणलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा अगदी थोड्या प्रमाणात लागणार आहेत ते आयर्न, झिंक, क्लोरीन, सोडियम, कॉपर, मॉलिब्डेनम, कोबाल्ट, सिलिकॉन एक्सेट्रा. अजून पण बरेच सांगता येतील आपल्याला. दीज आर द मायक्रो एलिमेंट मीन्स दीज आर रिक्वायर्ड इन व्हेरी लेस अमाऊंट, खूप कमी प्रमाणात लागतात म्हणून त्याला आपण म्हणलं मायक्रो एलिमेंट. तर बघा आपण इथं बायोमॉलिक्यूल कुठले असतात ते बघितलं. आता आपण त्याचा डिटेल स्टडी आपण पुढं करूया. तर पहिला आपण बायोमॉलिक्यूल सांगितला तो कार्बोहायड्रेट. बघा फर्स्ट ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल सांगितला तो कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेटमध्ये पण आपण वेगवेगळे प्रकार बघू शकतो. फर्स्ट इज द मोनोसॅकॅराइड्स.
सेकंड इज द डायसॅकॅराइड अँड थर्ड इज द पॉलिसॅकॅराइड. बघा कार्बोहायड्रेटचे 3 प्रकार आपण ह्या सेलमध्ये बघणार आहे किंवा आपल्या लाईफमध्ये जे गरजेचे असतात ते सांगतोय. मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. आता त्याच्या नावावरनं थोडंफार लक्षात येतं. बघा, मोनो मीन्स सिंगल. मोनो ह्या शब्दाचा अर्थ काय असतो? सिंगल. अँड सॅकॅराइड मीन्स शुगर मॉलिक्यूल. जर कार्बोहायड्रेटमध्ये फक्त सिंगल शुगर मॉलिक्यूल असेल तर त्याला आपण मोनोसॅकॅराइड असं म्हणतो. आता इथं पण बघा, डाय मीन्स 2 अँड सॅकॅराइड मीन्स शुगर मॉलिक्यूल. जर 2 शुगर मॉलिक्यूल असतील तिथं तर त्याला आपण डायसॅकॅराइड असं म्हणणार आहे. आता इथं बघा, पॉली मीन्स मेनी, अनेक, अँड सॅकॅराइड मीन्स शुगर मॉलिक्यूल. जर अनेक शुगर मॉलिक्यूल एकत्र येऊन जर मोठा मॉलिक्यूल तयार झाला असेल तर त्याला आपण म्हणणार आहे पॉलिसॅकॅराइड्स. तर कार्बोहायड्रेटचे प्रकार कुठले सांगितले? मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. आता इथं एक्झाम्पल पण बघू शकतो आपण. बघा, ग्लुकोज, गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज हे सगळे काय आहेत? मोनोसॅकॅराइड्स आहेत. म्हणजे हे हेक्झोज शुगर्स आहेत ॲक्च्युअल, आणि हे सिंगल शुगर मॉलिक्यूल आहेत, त्यामुळे त्याला आपण मोनोसॅकॅराइड असं म्हणतो. आता बघा, डायसॅकॅराइड कुठले कुठले असतील? तर माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. म्हणजे 2 ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र आले की एक माल्टोज तयार होतो. 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोज एकत्र आले की सुक्रोज तयार होणार आहे. 1 ग्लुकोज आणि 1 गॅलॅक्टोज एकत्र आले की लॅक्टोज तयार होणार आहे. तर अशा प्रकारे 2 शुगर मॉलिक्यूल एकत्र आल्यानंतर तयार झालेले डायसॅकॅराइड्स. आणि तिसरं सांगतो आपण पॉलिसॅकॅराइड्स. पॉलिसॅकॅराइड म्हणजे काय? मेनी शुगर मॉलिक्यूल. म्हणजे भरपूर शुगर मॉलिक्यूल एकत्र आले की त्याला आपण म्हणतोय पॉलिसॅकॅराइड. आता इथं स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज हे 3 एक्झाम्पल दिलेत. जर आपण बघितलं तर प्लांट मटेरियल असेल, प्लांटमधलं स्टोर्ड फूड असेल तर ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये असतं. ॲनिमलचं स्टोर्ड फूड असेल ॲनिमल सेलमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये तर ते ग्लायकोजन असतं. आणि सेल्युलोज तुम्ही ऐकलंच असेल आधी. प्लांट सेल किंवा बऱ्याचशा सेल वॉल आहेत त्या कशाच्या बनलेल्या असतात? सेल्युलोजच्या बनलेल्या असतात. तर हे आपण कार्बोहायड्रेटबद्दल बघितलं. कार्बोहायड्रेट हा एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे जो सेलमध्ये असणार आहे. आता त्याचं फंक्शन साधारण काय असेल बघा. दॅट कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड द एनर्जी. मग असेच आपण सांगितलं होतं बघा मागच्या पिरियडमध्ये की ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज गिव्स द ATP. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं की ATP मिळतात. म्हणजेच कार्बोहायड्रेट काय देतात? एनर्जी देतात. नेक्स्ट, दे ॲक्ट्स एज द रिझर्व फूड. आता आपण सांगितलं होतं स्टार्च हे प्लांटमधलं रिझर्व फूड असेल. ग्लायकोजन हे ॲनिमलमधलं रिझर्व फूड असेल. रिझर्व फूड म्हणजे काय? तर जे काही जादा झालं, म्हणजे समजा आज आपण खूप जास्त खाल्लं तर जेवढं गरजेचं आहे तेवढं वापरलं जातं आणि जादा झालेलं आहे ते आपल्या बॉडीत स्टोअर केलं जातं आणि ते नंतर ज्यावेळेला आपल्याला गरज असेल त्याला वापरलं जातं. त्याला आपण स्टोअर्ड फूड म्हणतो. मग ह्युमन बॉडी असेल किंवा ॲनिमल बॉडीमध्ये असेल तर ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलेलं असतं आणि प्लांटमध्ये मात्र स्टार्च. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो स्ट्रक्चरल कंपोनंट. कार्बोहायड्रेट बघा स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणून वापरला जातो. जसं की सेल्युलोज आपण बघितलं. सेल्युलोज हा सेल वॉलचा एक पार्ट आहे. म्हणजे सेल वॉल हे एक स्ट्रक्चर आहे आणि त्याचा पार्ट सेल्युलोज आहे. सो इट ऑल्सो वर्क्स ॲज अ स्ट्रक्चरल कंपोनंट. तर कार्बोहायड्रेट ह्या 3 कारणासाठी वापरला जाऊ शकतो. एक तर सोर्स ऑफ एनर्जी, इट वर्क्स ॲज द रिझर्व फूड अँड थर्ड इज द स्ट्रक्चरल कंपोनंट. तर हा आपण पहिला ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बघितला कार्बोहायड्रेट. आता दुसरा बघूया प्रोटीन. प्रोटीन ॲक्च्युअल प्रोटीन हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल मॉलिक्यूल असणार आहे आपल्या बॉडीतला. तर प्रोटीनचं सिम्प्लिफाईड फॉर्म किंवा सिंगल युनिट काय असेल बघा? अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड्स हा प्रोटीनचा सिंगल युनिट असणार आहे. म्हणजे जवळपास नेचरमध्ये 20 अमायनो ॲसिड अवेलेबल असतात आणि ते 20 अमायनो ॲसिड एकमेकांना जोडले जातात पेप्टाइड लिंकेजमुळं आणि त्याच्यापासून एक लॉंग चेन तयार होणार आहे. त्याला आपण पॉलिपेप्टाइड चेन म्हणतो आणि त्या पॉलिपेप्टाइड चेनचं नंतर मग कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतात. बघा जसं इथं आपण सांगितलं अमायनो ॲसिड्स दे गेट जॉईंड टू इच अदर बाय द पेप्टाइड लिंकेज अँड दे फॉर्म्स द पॉलिपेप्टाइड चेन्स विच लीड्स टू द प्रोटीन. म्हणजे काय? तर निसर्गात अवेलेबल असलेले
20 अमायनो ॲसिड्स आहेत ते एकमेकांना पेप्टाइड लिंकेजनं जोडले गेले आणि त्याच्यापासून पॉलीपेप्टाइड चेन तयार होते आणि त्या पॉलीपेप्टाइड चेनपासून नंतर मग प्रोटीन्स फॉर्म होणार आहेत। आता प्रोटीनचे पण वेगवेगळे प्रकार असणार आहेत। पहिला तो सिंपल प्रोटीन। सिंपल प्रोटीन म्हणजे काय, जे प्रोटीन फक्त अमायनो ॲसिड्सचेच तयार झालेले असणार आहेत, त्याच्यात दुसरा कुठलाही कंपोनंट असणार नाही, दॅट आर द सिंपल प्रोटीन्स। म्हणजे जसं की अल्ब्युमिन, हिस्टोन हे प्रोटीन्स आहेत आपल्या बॉडीमधले जे सिंपल प्रोटीन्स आहेत, म्हणजे ज्यांचा कंपोनंट फक्त काय असेल, अमायनो ॲसिड असेल। आता दुसरं सांगितलं आपण कॉन्जुगेटेड प्रोटीन्स। कॉन्जुगेटेड प्रोटीन म्हणजे काय, तर बघा त्यांच्याबरोबर अमायनो ॲसिड तर असणारच आहेत, बेसिक युनिट आहे तो अमायनो ॲसिड आहे, पण अजून कुठला तरी दुसरा घटक त्यात ॲड झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेटेड प्रोटीन। जसं की आता आपण एक एक्झाम्पल बघूया, हिमोग्लोबिन। हिमोग्लोबिन सगळ्यांना ऐकून माहिती असेल, हिमोग्लोबिन हा रक्तातला एक भाग आहे। रक्तातल्या तांबड्या पेशी ज्या आहेत म्हणजेच रेड ब्लड सेल्स असतात त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं। तर ह्याच्यात बघा 2 पार्ट आहेत, हिम अँड ग्लोबिन। ग्लोबिन हा पार्ट प्रोटीन्स असतो आणि हिम हा भाग आयनचा आहे। आयन लोह, म्हणजेच हा कॉन्जुगेटेड प्रोटीन का म्हणलं लक्षात आलं असेल, कारण त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक आहे तो अमायनो ॲसिडचा बनलेला प्रोटीन आहे आणि दुसरा आहे तो आयन आहे। आयन म्हणजेच लोह आहे, म्हणून ह्याला काय म्हणलं, कॉन्जुगेटेड प्रोटीन। दुसरं आपण एक्झाम्पल सांगतोय तो न्यूक्लिओ प्रोटीन। म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटीन तर असतातच पण न्यूक्लिक ॲसिड पण आहेत, ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन होऊन तयार झालेलं आहे म्हणून त्याला न्यूक्लिओ प्रोटीन म्हणलेलं आहे। त्याच्यानंतरचं आहे ते ग्लायकोप्रोटीन, म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन ह्यांचं कॉम्बिनेशन होऊन झालेले प्रोटीन त्याला ग्लायकोप्रोटीन। तर बघा कॉन्जुगेटेड प्रोटीन म्हणजे काय लक्षात आलं असेल, त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड तर आहेतच पण अजून एखादा कुठला तरी कंपोनंट ॲड केला असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स। आणि तिसरा आहे तो डिराइव्ड प्रोटीन। ॲक्च्युअल डिराइव्ड प्रोटीन्स आर नॉट प्रेझेंट इन नेचर बट दे आर प्रोड्युस्ड इनसाइड द सेल। सो पेप्टोन्स इट इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द डिराइव्ड प्रोटीन। तर बघा आपण आता प्रोटीन हा दुसरा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बघितला जो कशाचा बनलेला आहे, अमायनो ॲसिडचा बनला आहे। अमायनो ॲसिडपासून पॉलीपेप्टाइड चेन तयार होतील आणि पॉलीपेप्टाइड चेनपासून प्रोटीन तयार होतील। मग प्रोटीनमध्ये पण सिंपल प्रोटीन जे फक्त अमायनो ॲसिडचे बनलेले असणार आहेत। कॉन्जुगेटेड म्हणजे अमायनो ॲसिड प्लस आणि कुठला तरी एखादा घटक असेल, जसं की आयन आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे, कार्बोहायड्रेट आहे, हे ॲड होऊन जर प्रोटीन तयार झाले असतील तर कॉन्जुगेटेड प्रोटीन। आणि डिराइव्ड प्रोटीन ते नवीन तयार झालेले असतील ते। आता बघा हा जो प्रोटीन मॉलिक्यूल आहे त्याचा आपल्या शरीरात काय रोल असणार आहे, तर मोस्ट ऑफ द प्रोटीन्स आर द स्ट्रक्चरल प्रोटीन, म्हणजे बॉडीतले बरेचसे स्ट्रक्चर्स आहेत ते प्रोटीनचे तयार झालेले असतात। जसं की केराटिन प्रोटीन, म्हणजे आपले केस असतील, नखं असतील, हे कशाचे बनलेले असतात, केराटिन प्रोटीनचे। किंवा त्वचेवरचा एक ठराविक आवरण आहे तो सुद्धा केराटिनचा बनलेला असतो, तो स्ट्रक्चरल प्रोटीन। नंतर बरेचसे प्रोटीन्स असतात ते कॅरियर प्रोटीन्स असतात। कॅरियर म्हणजे काय, एखादा घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं, वाहून नेणं, ह्याच्यासाठी प्रोटीन लागतात। इथं एक एक्झाम्पल बघूया आपण, हिमोग्लोबिन। हिमोग्लोबिन जसं मगाशी सांगितलं तसं इट इज अ कॅरियर ऑफ गॅसेस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड। त्याच्यानंतर एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर, ऑल द एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर। बघा एन्झाईम्स म्हणजे मराठीत त्याला विकर असं म्हणलं जातं, ते प्रोटीन नेचरचे असतात किंवा प्रोटीनचे बनलेले असतात। मग ते काय काम करतात, दे कॅरी आउट द मेटाबॉलिक प्रोसेसेस इनसाइड द सेल, म्हणजे पेशीच्या आतल्या साईडला, सेलच्या आतल्या साईडला जे काही प्रक्रिया घडत असतात त्याला आपण मेटाबॉलिक प्रोसेसेस असं म्हणतो। आणि त्याच्यासाठी कॅटॅलिस्ट म्हणून एन्झाईम ॲक्ट होतात आणि त्या एन्झाईम्स काय आहेत, प्रोटीन्स आहेत। त्याच्यानंतर अजून बरेचसे रोल आपल्याला प्रोटीनचे सांगता येतील। त्याच्यातला एक रोल म्हणजे आपण सांगूया की मेंटेन द ऑस्मोटिक बॅलन्स ऑफ द ब्लड, हा फंक्शन कोणाचं आहे, अल्ब्युमिनचं आहे। तर हे आपण प्रोटीनचे आपल्या बॉडीतले फंक्शन सांगू शकतो। तर आता आपण 2च ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बघितले, एक कार्बोहायड्रेट आणि दुसरा प्रोटीन। वी आर स्टडिंग द बायोमॉलिक्युल्स। बघा मागच्या पार्टमध्ये आपण 2 बायोमॉलिक्यूल स्टडी केले, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन। आता आपण ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमधला तिसरा पार्ट स्टडी करायला लागलो तो लिपिड्स। आता लिपिड्स बघा, लिपिड्स हे त्याचे मेन 2 कंपोनंट असणार आहेत, एक फॅटी ॲसिड आणि दुसरं ग्लिसरॉल। लिपिड्स हा जो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असेल त्याच्यामधला पहिला पार्ट असेल तो फॅटी ॲसिड आणि दुसरा असेल तो ग्लिसरॉल। आता आपण इथं टाईप्स ऑफ लिपिड बघूया। बघा लिपिडमध्ये पहिला टाईप आपण बघतोय तो सिंपल लिपिड्स।
सिम्पल लिपिड्स, जसं की त्याचं एक्झाम्पल आपण फॅट्स आणि वॅक्सेस हे सांगू शकतो. जसं मगाशी सांगितलं की सिम्पल प्रोटीन म्हणजे फक्त अमायनो ॲसिडचं बनलेलं असणार आहे, तसंच फॅटी ॲसिड्सचं बनलेले जे काही पार्ट असणार आहे त्याला आपण सिम्पल लिपिड म्हणणार आहे. त्याच्यामध्ये फॅट्स येतील आणि दुसरं येईल ते वॅक्सेस येईल. तर हे 2 सिम्पल लिपिडमध्ये येतील. दुसरा पार्ट असणार आहे तो कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड म्हणजे काय, तर लिपिड आणि त्याच्याबरोबर आणि दुसरा कुठला तरी मॉलिक्यूल ह्यांचं कॉम्बिनेशन झालं असेल तर त्याला आपण कंपाऊंड म्हणणार आहे. आता इथं बघा पहिलं एक्झाम्पल त्याचं दिलं आहे फॉस्फोलिपिड. ह्याच्यामध्ये त्याचा लिपिड हा पार्ट आहेच आणि त्याच्यामध्ये फॉस्फरस परत ॲड झालेला आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड लिपिड. म्हणजे लिपिड बरोबर अजून कुठला तरी एक घटक त्यात आलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे कंपाऊंड लिपिड. बघा इथं फॉस्फोलिपिड किंवा दुसरं दिलं एक्झाम्पल ग्लायकोलिपिड. म्हणजे ह्यांच्यामध्ये थोडंसं कार्बोहायड्रेटचा पार्ट असणार आहे जो लिपिडला जोडलेला असणार आहे, ह्याला आपण कंपाऊंड लिपिड असं म्हणतो. आता त्याच्यानंतरचा तिसरा पार्ट आहे तो स्टेरॉल्स. स्टेरॉल हा एक लिपिडचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, आता आपल्याला बऱ्यापैकी ऐकून माहिती असतं, हा कोलेस्ट्रॉल हा स्टेरॉलमध्ये येणार आहे. त्याच्याचबरोबर आपल्या बॉडीमधले हार्मोन्स असणार आहेत, हार्मोन्स रिलेटेड टू द सेक्स ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. म्हणजे मेल हार्मोन्स किंवा फिमेल हार्मोन्स जे सेक्स डिटरमाइन करणारे हार्मोन्स असतात त्याला आपण सेक्स हार्मोन म्हणतो. दे आर ऑल्सो स्टिरॉल इन नेचर. तर बघा आपण लिपिडचे 3 प्रकार सांगितले, सिम्पल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि स्टेरॉल्स. सिम्पल लिपिडमध्ये फॅट आणि वॅक्सेस, कंपाऊंड लिपिडमध्ये फॉस्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड सांगितलं, स्टिरॉलमध्ये कोलेस्ट्रॉल आणि हार्मोन्स. तर त्याच्यानंतर आपण फंक्शन्स ऑफ द लिपिड बघूया. फंक्शन, मेन फंक्शन ऑफ द लिपिड इज द एनर्जी सोर्स. मगाशी आपण एनर्जी सोर्स कार्बोहायड्रेट पण सांगितला होता. बघा इझिली अवेलेबल एनर्जी सोर्स काय असणार आहे, कार्बोहायड्रेट. म्हणजे कार्बोहायड्रेट हा मेन बॉडीचा एनर्जी सोर्स असतो, पण समजा काही कारणाने कार्बोहायड्रेट अवेलेबल नसतील तर सेकंड एनर्जी सोर्स म्हणून लिपिड यूज केला जातो. तर लिपिडचा अजून एक आपण वैशिष्ट्य सांगू शकतो म्हणजे इट हॅज द हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. म्हणजे जर समजा आपण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये बर्न झाले तर आपल्याला फक्त 4 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे, पण तेच 1 ग्रॅम लिपिड्स बर्न झाले तर 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. सो लिपिड्स आर कॉल्ड ॲज द एनर्जी सोर्स हॅविंग द हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला लिपिड्सपासून जास्त कॅलरीज मिळतात म्हणून लिपिडला काय म्हणलं आहे, इट इज द एनर्जी सोर्स हॅविंग हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. नेक्स्ट, मोस्ट ऑफ आवर सिक्रेशन्स दे आर लिपिड इन नेचर. एक्झाम्पल आपण सांगू शकतो इथं सिबॅसियस ग्लँड सिक्रेशन विच इज essential for protection of our hair as well as skin which secretes the oils. बघा आपल्या केसांच्या तळाला म्हणजे हेअर फॉलिकल्स म्हणून आपण केसांचं मूळ असतं त्याच्यामध्ये सिबॅसियस ग्लँड्स असतात आणि त्या सिबॅसियस ग्लँड काय सिक्रेट करतात, ऑइल सिक्रेट करतात आणि ते लिपिड नेचरचं असणार आहे. आणि ते ऑइल काय करतं, इट प्रोटेक्ट्स आवर हेअर ॲज वेल ॲज इट फॉर्म्स अ थिन लेअर ऑन आवर स्किन, सो प्रोटेक्ट आवर स्किन ऑल्सो. म्हणजे हे जे काही ऑइली सिक्रेशन्स आहेत म्हणजेच लिपिड नेचरचे सिक्रेशन्स आहेत त्याच्यामुळे आपल्या केसांचं संरक्षण होतंच, त्याच्याचबरोबर आपल्या स्किनचं पण होतं कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज पण असतात. म्हणजेच कुठलंही इझिली बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या स्किनमध्ये होणार नाही का, तर ह्या सिक्रेशन्समुळं. त्याच्यानंतर फॉस्फोलिपिड्स. जर आपण सेल मेम्ब्रेन बघितलं, आपण मागच्या पार्टमध्ये सेल बघायला लागलो त्याच्यामधला मेम्ब्रेन असतो तो सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय असतो तर तो फॉस्फोलिपिड. सेल मेम्ब्रेन बऱ्यापैकी फॉस्फोलिपिडचं बनलेलं असतं. सो फॉस्फोलिपिड इज व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट इन आवर सेल. बघा सगळ्याच आपल्या बॉडीतल्या सेलचं सेल मेम्ब्रेन असणार आहे ते कशाचं बनलेलं असणार आहे, फॉस्फोलिपिडचं. म्हणजेच हे एक लिपिडचं फंक्शन असणार आहे किंवा हे स्ट्रक्चरल पार्ट असणार आहे लिपिडचा. त्याच्यानंतर नर्व सेल्स. नर्व सेल्स आर द कवरिंग ऑफ द नर्व सेल्स, दे आर फॉर्म्ड अप फ्रॉम द लिपिड्स. नेक्स्ट, ॲज वी हॅव स्टडीड हार्मोन्स, मोस्ट ऑफ द मेनली रिलेटेड टू अँड सेक्स हार्मोन्स, दे आर made up of the lipids, means steroid hormones, they are of the lipids, they are formed up from the lipids. So this is the third component of our cell, that is the lipid, third organic molecule. First we have studied carbohydrate, second is the protein and third is the lipid. आता त्याच्यानंतर बघा फोर्थ ऑर्गॅनिक
मॉलिक्यूल किंवा बायोमॉलिक्यूल असणार आहे तो न्यूक्लिक ॲसिड्स. न्यूक्लिक ॲसिड्स आता ह्या नावावरनं पण लक्षात आहे बघा, न्यूक्लिक ॲसिड्स द ॲसिडिक मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस दॅट आर द न्यूक्लिक ॲसिड्स. आता त्या न्यूक्लिक ॲसिडचे दोन प्रकार असतात. एक असतो तो DNA आणि दुसरा आहे तो RNA. DNAचा लॉंग फॉर्म माहिती असेल आपल्याला, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. बघा डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड हा आपण DNA म्हणतोय. आणि दुसरा RNA मीन्स रायबो न्यूक्लिक ॲसिड. RNA म्हणजे काय असणार आहे, रायबो न्यूक्लिक ॲसिड. आता हे दोन्ही न्यूक्लिक ॲसिड्स आहेत पण ह्यांच्यामध्ये थोडाफार फरक आहे. तर DNA असतो तर नेहमी डबल स्टँडर्ड असतो, दोन त्याचे तंतू एकत्र येऊन तयार झालेले असतात त्यामुळे त्याला आपण डबल स्टँडर्ड असं म्हणतो. RNA मात्र सिंगल स्टँडर्ड असणार आहे, हा एकच तंतू असणार आहे RNAचा. तर हे दोन न्यूक्लिक ॲसिड आपल्या सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये असतात. पहिला कुठला सांगितला, DNA म्हणजे काय, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड जो डबल स्टँडर्ड आहे. आणि दुसरा आहे तो RNA म्हणजे काय, रायबो न्यूक्लिक ॲसिड जो सिंगल स्टँडर्ड असणार आहे. बघा तुम्ही कधी कधी अशी डायग्राम पण बघितली असेल सेलमध्ये काढलेली. ही ॲक्च्युअल कशाची असणार आहे, DNAची. आणि हा DNA आहे तो न्यूक्लियसमध्ये असतो. आणि इथं आपल्याला बघू शकतो हा एक स्टँड आहे आणि हा दुसरा स्टँड आहे, म्हणून ह्याला डबल स्टँडर्ड असं म्हणलेलं आहे. तर हा डबल स्टँडर्ड DNA न्यूक्लियसमध्ये असतो. आता बघा हे दोन्ही आहेत म्हणजे DNA आहे किंवा RNA आहे, ह्यांचा सिंगल कंपोनंट असणार आहे तो न्यूक्लियोटाईड असणार आहे. म्हणजे आपण एक माळा आहे असं कन्सिडर केलं, म्हणजे माळ आहे असं समजा, म्हणजे फुलांची अशी माळ आहे, 10 फुलं आहेत, ती एकत्र करून आपण माळ तयार केली. मग त्या पूर्ण माळेचा एक कंपोनंट किंवा एक युनिट काय असतो, एक फूल असतं. तसंच ही DNA किंवा RNA ह्या सुद्धा माळा आहेत आणि त्या माळांमधला एक फूल किंवा एक मोती म्हणून आपण तो काय असणार आहे, न्यूक्लियोटाईड. बघा म्हणजेच त्याला आपण सिंगल युनिट असं म्हणतोय किंवा मोनोमर असं पण म्हणलं जातं. म्हणजे DNA ही न्यूक्लियोटाईडची मोठी माळ आहे असं पण म्हणू शकतो साध्या शब्दात सांगायचं झालं तर. आणि RNA हे सुद्धा न्यूक्लियोटाईडची माळ आहे असं म्हणूया. म्हणजेच माळेतला एक मणी हा न्यूक्लियोटाईड असेल. बघा नीट लक्षात आलं का, म्हणजेच DNA एक मण्यांची मोठी माळ आहे असं म्हणलं तर त्यातला एक मणी असणार आहे तो न्यूक्लियोटाईड असणार आहे. तर आपण न्यूक्लियोटाईडबद्दल बघूया. म्हणजे न्यूक्लियोटाईड काय आहे, ह्या DNA मधला एक युनिट आहे किंवा RNA मधला एक युनिट आहे तो न्यूक्लियोटाईड आहे. आता हा सिंगल न्यूक्लियोटाईड कसा बनलेला असणार आहे बघा, तो सिंगल न्यूक्लियोटाईड आहे त्याच्यामध्ये पण 3 वेगवेगळे कंपोनंट आहेत. पहिला आहे तो पेंटोज शुगर. बघा एका न्यूक्लियोटाईडमध्ये 3 कंपोनंट असणार आहेत. पहिला आहे तो पेंटोज शुगर, म्हणजे ती रायबोज शुगर असेल किंवा डिऑक्सिरायबोज शुगर असेल. DNA मध्ये डिऑक्सिरायबोज असते आणि RNA मध्ये रायबोज शुगर असते. दुसरं फॉस्फरिक ॲसिड आणि तिसरं नायट्रोजनस बेसिस. हे 3 कंपोनंट एकत्र येऊन काय तयार झाला, सिंगल न्यूक्लियोटाईड झाला. आणि अशा न्यूक्लियोटाईडपासून न्यूक्लिक ॲसिड्स तयार झाले. बघा नीट लक्षात घ्या, न्यूक्लियोटाईड हा सिंगल युनिट असणार आहे, त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, पेंटोज शुगर, फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रोजनस बेसिस. आता हे नायट्रोजनस बेसिस परत 2 प्रकारचे असतील. जर डबल रिंग स्ट्रक्चर असेल तर ते प्युरिन्स असतं आणि सिंगल रिंग स्ट्रक्चर असेल तर ते पायरिमिडिन्स असतं. प्युरिन्सचे परत 2 प्रकार आहेत, ॲडेनिन, गॉनिन. आणि पायरिमिडिन्सचे 2 प्रकार, सायटोसिन आणि थायमिन. हे DNAच्या बाबतीत. पण RNAच्या बाबतीत थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो. RNAच्या बाबतीत काय असतो, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल. म्हणजे जिथं DNA मध्ये थायमिन असेल त्या जागी RNA मध्ये थायमिन नसणार आहे, RNA मध्ये तर काय असणार आहे, युरॅसिल असणार आहे. तर बघा आता आपण काय बघितलं, न्यूक्लियोटाईड सिंगल युनिट ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. 3 कंपोनंट कुठले, पेंटोज शुगर, फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रोजनस बेसिस. नायट्रोजनस बेसिस परत 2 प्रकारचे, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. आणि प्युरिन्स परत 2 प्रकारचे, ॲडेनिन आणि गॉनिन, पायरिमिडिन्स, सायटोसिन आणि थायमिन. म्हणजे अशा प्रकारचे 4 नायट्रोजनस बेसिस तयार झाले. ओके, आणि त्यामुळं 4 न्यूक्लियोटाईड्स तयार झालेले असतात आणि ह्या 4 न्यूक्लियोटाईड्सचा DNA किंवा RNA बनलेला असतो. बघा आता परत आपण ह्या न्यूक्लिक ॲसिडच्या फंक्शनबद्दल बघा. आता आपण सांगितलं असं
हे न्यूक्लिक ॲसिड कुठं असणार आहेत? न्यूक्लियसमध्ये असणार आहेत. आपण आधी स्टडी करत होतो त्याला क्रोमॅटिन मटेरियल सांगितलं होतं बघा. न्यूक्लियसच्या आतल्या साईडला आपण एक नेटवर्क दाखवलं होतं, त्याला काय म्हणलं होतं? क्रोमॅटिन मटेरियल. तर ते क्रोमॅटिन मटेरियल कशापासून तयार झालेलं असतं? DNA पासून. क्रोमॅटिन मटेरियल कशापासून तयार झालेलं असणार आहे? DNA पासून. म्हणजे न्यूक्लियसमधला क्रोमॅटिन मटेरियल असतो तो DNA पासून बनलेला असतो. आणि तो न्यूक्लियस आहे, मगाशी आपण बघितलं होतं की न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल ॲक्टिव्हिटीज इनसाइड द सेल. तर न्यूक्लियस हा सेलमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी नियंत्रित करत असतो, कंट्रोल करत असतो. का? तर बिकॉज ऑफ द DNA. म्हणजे DNA जो आहे इट गिव्स डायरेक्शन टू द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आणि त्या डायरेक्शननुसार मग पेशीमध्ये सगळ्या प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी घडवून आणल्या जातात. म्हणून न्यूक्लियस हा कंट्रोलिंग सेंटर असतो. लक्षात आलं का बघा? न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे? DNA आहे. आणि तो DNA आहे तो सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेसना डायरेक्ट करत असतो, दिशा दाखवत असतो किंवा घडवून आणत असतो. म्हणून हा न्यूक्लियसमधला DNA आहे इट कंट्रोल्स ऑल द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तर पेशीमध्ये घडणाऱ्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्याला आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणतो. आणि ते कोण कंट्रोल करतं? DNA. कुठं आहे तो? न्यूक्लियसमध्ये. म्हणून न्यूक्लियसला आपण कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल असं म्हणतो. आता पुढचं बघा, दुसरा जो न्यूक्लिक ॲसिड आहे कुठला आहे तो? RNA. आणि RNA जो आहे त्याचा प्रोटीन सिंथेसिसमध्ये मोठा रोल असतो. DNA प्रोटीन सिंथेसिस डायरेक्ट करत असतो, म्हणजे कसं घडवायचं ते सांगत असतो. पण RNA ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिसमध्ये काम करत असतो. म्हणजे प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया आहे ते कोण घडवून आणणार आहे? RNA घडवून आणणार आहे. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट बघा, हेरिडिटी. हेरिडिटीला मराठीत आपण काय म्हणतोय? अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे आपल्याला माहिती आहे की बरेचसे आपल्यातले गुणधर्म हे आपल्या आईवडिलांपासून आलेले असतात. तर हे कशामुळे आलेले असतात? बिकॉज ऑफ द DNA. तर आपल्या पेशीमध्ये DNA आहे आणि तो DNA आपले सगळे गुणधर्म असतात ते DNA वरून ठरत असतात. आणि त्यामुळं हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता हे सुद्धा नियंत्रित करण्याचं काम कोणाचं आहे? न्यूक्लिक ॲसिडचं म्हणजेच DNAचं आहे. म्हणजेच मुलंही आईवडिलांसारखेच दिसतात किंवा आपले जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यासारखेच आपले बरेचसे गुणधर्म असतात. तर ते का असतात? कारण आईवडिलांचाच DNA हा मुलांमध्ये आलेला असतो किंवा आजी आजोबांचाच DNA आईवडिलांमध्ये आलेला आहे, आईवडिलांपासून तो मुलांमध्ये आलेला आहे. त्यामुळं बऱ्याचशा आपल्याला साम्य दिसतं आपल्या आजी आजोबांमध्ये, आईवडिलांमध्ये किंवा आपल्यामध्ये. हे कशामुळं? बिकॉज ऑफ द हेरिडिटी, अनुवंशिकता. आणि तो अनुवंशिकता कशामुळं आहे? बिकॉज ऑफ द DNA. ओके. तर मग न्यूक्लिक ॲसिड किंवा DNA किंवा RNAचं फंक्शन लक्षात आलं असेल, कार्य लक्षात आलं असेल. तर DNA हा आपल्या पेशीमधला सगळ्यात महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे, रेणू आहे. कारण का? तर इट डायरेक्ट ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. सेकंड, इट डायरेक्ट द प्रोटीन सिंथेसिस अँड RNA ॲक्च्युअल कॅरी आउट द प्रोटीन सिंथेसिस अँड दॅट ऑल न्यूक्लिक ॲसिड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. ओके. तर हे आपण न्यूक्लिक ॲसिडबद्दल बघितलं. आता आपण शेवटचा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बघतोय सेलमधला, तो म्हणजे एन्झाईम्स. ॲक्च्युअल हे एन्झाईम्स सगळे असणार आहेत दे आर प्रोटीन इन नेचर. हे एन्झाईम्स असणार आहेत ते केमिकली प्रोटीन्स असणार आहेत, मग असे सांगितलं असं. पण हे एन्झाईम्सचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे सेलमध्ये. आता का बरं इम्पॉर्टंट आहे? बिकॉज दे वर्क्स ॲज द कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय बरं? तर द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द स्पीड ऑफ द रिॲक्शन्स ऑकरिंग इनसाइड द सेल. आता मगाचपासून आपण मेटाबॉलिक प्रोसेस असं सांगतोय. मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय? तर पेशीच्या आतल्या साईडला घडून येणाऱ्या क्रिया. आता ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्या बॉडी टेम्परेचरमध्ये घडून येणार आहेत. म्हणजे तापमान तिथं वाढवलं जाणार नाही आहे. आपलं बॉडी टेम्परेचर म्हणजे शरीराचं तापमान आहे तेवढ्याच तापमानाला ह्या सगळ्या प्रक्रिया घडून येत असतात. पण त्यांचा वेग वाढवण्याचं काम हे एन्झाईम्स करत असतात. आणि म्हणून एन्झाईम्सला आपण कॅटॅलिस्ट असं म्हणलेलं आहे. कारण कॅटॅलिस्टची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. कॅटॅलिस्ट इट डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन बट ओनली इट ॲक्सेलरेट्स ऑर द स्पीडअप्स द केमिकल रिॲक्शन. म्हणजे ज्या काही केमिकल रिॲक्शन्स घडून येतात त्यांचे वेग वाढवण्याचं काम कॅटॅलिस्ट करत असतो. आणि आपल्या सेलमध्ये, आपल्या पेशींमध्ये होणाऱ्या सगळ्या रासायनिक प्रक्रिया आहेत
म्हणजेच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा वेग वाढवण्याचं काम कोणाचं आहे, एन्झाईम्स आहे. जर समजा एन्झाईम्स नसते तर आपल्या बॉडीमध्ये एवढ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस एवढ्या इझिली घडून आणल्या नसत्या. त्यामुळे एन्झाईमचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा आपण आत्तापर्यंत ह्या पिरियडमध्ये वेगवेगळे बायोमॉलिक्युल स्टडी केलेले आहेत. आपण आधीच्या पार्टमध्ये स्टडी केलं ते कार्बोहायड्रेट, नंतर प्रोटीन स्टडी केलं, इथं आपण लिपिड बघितलं, नंतर न्यूक्लिक ॲसिड बघितले, नंतर एन्झाईम्स सांगितले. त्याच्याचबरोबर मागच्या पार्टमध्ये तुम्हाला मी मॅक्रो एलिमेंट आणि मायक्रो एलिमेंटबद्दल पण सांगितलं. तर हे सगळे मिळून, हे सगळे मॉलिक्युल्स मिळून काय तयार झाली, सेल तयार झाली. आणि सेलला आपण काय म्हणलं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. मग सेलपासून टिश्यू तयार झाल्या, टिश्यूपासून परत ऑर्गन्स तयार झाले, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम, आणि ऑर्गन सिस्टीमपासून बॉडी फॉर्म झाली. बघा आता आपण इथं आपल्या बॉडीचं पूर्ण बेस स्टडी केला. पहिल्यांदा सेल स्टडी केला आणि सेलपासून तयार झाले ते मॉलिक्युल्स पण स्टडी केले. ओके.